महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मंत्री जयकुमार रावल। रक्षाबंधन निमित्ताने महिला सरपंच आणि महिला पदाधिकारी यांच्याकडून मंत्री रावल यांना बांधल्या राख्या। महिलांसाठी राबविलेली लाडकी बहीण योजना ही केवळ योजना नसून राज्यातील बहिणींच्या सक्षमीकरणाचा संकल्प आहे। ही योजना कधीच बंद होणार नाही, असे प्रतिपादन पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांनी रक्षाबंधन कार्यक्रमात केले। रक्षाबंधनाच्या निमित्ताने आज शिंदखेडा मतदारसंघातील महिला सरपंच व विविध संस्थांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मंत्री रावल यांना राखी बांधून सण साजरा केला। यावेळी मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी देखील विशेष राख्या पाठविण्यात आल्यात। मंत्री रावल यांनी महिलांसाठी लवकरच हेल्थ चेकअप कॅम्प आयोजित करण्यात येणार असल्याचं सांगितलं। तसेच महिला लोकप्रतिनिधींना देवदर्शनासाठी विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले। या कार्यक्रमाला संजीवनी सिसोदे, चंद्रकला सिसोदिया, स्नेहा आयचित, क्रांती पाटील, रहीम पुरे, कविता पाटील, सवाई मुक्ती, प्रियंका बडगुजर, रजनी वानखेडे, शिंदखेडा, शैलजाताई पाटील, माजी सभापती छाया गिरासे, माजी सभापती अर्चना पाटील, अंजन हिरे, स्वाती बागल, रोहिणी लिंबारे, लता कोठावदे, संगीता देशमुख, सीमा दिनेश ठाकरे, माधुरी विष्णू पाटील यांच्यासह विविध गावातील महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।